नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया पेन्शनधारकांना NPS मधून आता 80% रक्कम काढता येणार, खात्यावर कर्जही मिळणार, वयोमर्यादा 85 पर्यंत वाढवली, PFRDA कडून बदल। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी नोकरदारांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे। पेन्शन निधी नियामक PFRDA ने NPS मधून पैसे काढण्याचा आणि सेवानिवृत्तीच्या नियमात आमूलाग्र बदल केले आहेत। नवीन नियमानुसार आता खाजगी क्षेत्रातील खातेदारांना निवृत्तीच्या वेळी एकूण जमा निधीपैकी 80% पर्यंत रक्कम एकरकमी काढता येईल। यापूर्वी ही मर्यादा 60% होती। NPS खात्याचा वापर तारण म्हणूनही करता येणार आहे। खातेदारांना तातडीच्या आर्थिक गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेताना NPS खात्यातील रक्कम गॅरंटी म्हणून ठेवता येईल। यामुळे NPS खाते केवळ निवृत्तीचा आधार न राहता गरज पडल्यास हक्काचा निधी म्हणूनही वापरता येईल। खातेदाराचा एकूण पेन्शन निधी 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला सर्व पैसे एकरकमी काढण्याची मुभा देण्यात आली आहे। खातेदारांना निवृत्तीपूर्वी एकूण 4 वेळा अंशतः रक्कम काढता येईल। 2 वेळा पैसे काढण्यामध्ये किमान 4 वर्षाचे अंतर असणे आवश्यक आहे। 60 वर्षांनंतरही 3 वेळा पैसे काढता येईल, मात्र त्यात 3 वर्षाचे अंतर असावे लागेल। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय? सरकारी कर्मचारी आता 85 वर्षापर्यंत NPS मध्ये राहू शकतात, मात्र त्यांना निवृत्तीनंतर 60% रक्कमच काढता येईल आणि 40% रक्कम पेन्शनसाठी ठेवणे अनिवार्य असेल। जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने मुदतपूर्व राजीनामा दिला किंवा त्याला सेवेतून काढून टाकले तर त्याला 80% रक्कम पेन्शन योजनेत गुंतवावी लागेल।